नमस्कार, मी सरिता दीक्षित। आज परम भाग्य आहे की स्वामी समर्थाचा दिंडोरी प्रणित याच्यामधून सत्संग चालू आहे समर्थांचा। तर आज परम भाग्य आहे माझं की आज मला प्रसाद करण्याचा योग आलाय। 9 किलो प्रसाद करायचा आहे आणि त्याची सेवा अनिता पाटील करते। श्री स्वामी समर्थ। मी स्वामी सेवेकरी असून दिंडोरी प्रणित केंद्रातून न्यू कळवा केंद्रातून स्वामी सेवा मला करण्याचा योग आला आहे। 9 किलोचा प्रसाद तर आम्ही करत आहोत। ही सेवा स्वामी चरणी रुजू करते आणि गुरु माऊली गुरुदत्त पुत्र यांचं आगमन होत आहे। मोठा सत्संग मेळावा आहे, तर त्यासाठी ही सेवा राबवण्यात आली आहे। स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। 9 किलोचा प्रसाद आहे। 3 वेळा करून भाजायचा की 3-3 किलो प्रसाद भाजूया। हे केंद्रातलं स्तूप आहे। तूप लागत टाकूया। श्री स्वामी समर्थ। चारी बाजू हलवू फक्त। आता लाल होत चाला बघ भाजत। हां, असं चारी बाजून घ्यायचं। असं 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 करत जा। रवा भाजताना मनुके टाकायचे। आता रवा कसा झाला, लाल नको व्हायला, कच्चा नको राहिला, म्हणून त्याच्यात मनुके टाकायचे। ते मनुके फुगले, फुगले की समजायचा रवा झाला। आता फुगत चालले ते। आता अर्धा थोडासा रवा बाकी आहे भाजायचा। नाही तर काय काय टायमाला प्रसाद लाल होतो, काय काय मला पांढरा दिसतो। कलर पण बदलला आहे रव्याचा। आता तूप सुटलंय, तूप दाखवलं हे बघा, तूप सुटलंय। आता रवा भाजत आलाय। आता हलका लागतो हाताला। आता होतं हां, चला आता किती हलका झाला बघा। रवा खूप छान भाजला बघा। हा भाजला। आता हा 3 किलो आहे आणि बाकीचं उरलेला परत भाजूया। याच्यामध्ये 2 किलो तूप टाकलेलं आहे। लागत तूप टाकायचं। थोडेसे मनुके टाकायचे। लागत तूप टाकायचं। आता एवढं तूप टाकायचं।
3 टप्प्यामध्ये रवा भाजलेला आहे। आता हे 2 भाजून झाले, आता एक अजून राहिला आहे, तो आपण भाजूया। शाबास। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। रवा सगळा भाजून झाला आहे। 9 किलो रवा आहे, 10 लिटर दूध आहे, कारण रवा जाड आहे ना, तर म्हणून दूध जास्त घेतलं आहे। मनुके टाकूया। बदाम, काजू आणि चारोळी। एक किलो बदाम, काजू 1 किलो, मनुके 1 किलो, चारोळी आणि आता हे वेलची आणि जायफळ असं बारीक हे करायचं। दुधामध्ये साखर टाकायची अर्धी आणि चांगलं गरम करून घ्यायचं। टाक। बस बस, त्या साखरेचा पाक झाला पाहिजे। रवा मस्त छान प्रसाद होतो। आता जराशी एक उकळी येऊ द्यायची याला, त्याच्यात थोडी साखर टाकायची, म्हणजे बारीक एकदम छान पेस्ट होते बारीक। अर्धी टाकलेली, अर्धी वरून टाकायची, सगळे हे रवा टाकल्यानंतर। आता हे मस्तपैकी पूड केलेली आहे, ती पण टाकायची। ही पावडर टाकली, जायफळ, वेलची याची पूड करून टाकली। साखर सगळी विरघळायला पाहिजे, नंतर आपण रवा टाकूया। एक उकळी आली ना की मग छानपैकी त्याला आपण रवा टाकूया।
आता सगळा रवा टाकायचा बघा. 9 किलो प्रसाद आहे, 10 लिटर दूध, 9 किलो साखर, कारण गोड प्रसाद गोड पाहिजे. आता याच्यावरून साखर टाकायची. बघा चिटकत नाही म्हणजे रवा झालेला आहे चांगला. टाक साखर. रवा, मनुके असं बदाम, काजू हे असं 11-12 किलोचा प्रसाद आणि साखर 9 किलो साखर आणि 10 लिटर दूध. दीड 1,000 लोक येणार आहे. प्रसाद छानपैकी झालेला आहे. स्वामीचरणी सेवा रुजू केलेली आहे. आता फक्त प्रसाद एक वेळा बघायचा. स्वामी समर्थ कळवा केंद्रामध्ये तुम्ही अवश्य या दर्शनाला. श्री स्वामी समर्थ. बघ किती मस्त छान झाला आहे. आता हे तूप आहे ना, सकाळपर्यंत जाड रवा घेतला आहे ना, तूप सकाळपर्यंत पूर्णपणे आकसून जाईल. ते कसा वाटला रवा स्वामी समर्थ सेवा कमेंट करून नक्की सांगा.